नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत गोरख मुकणे, जे शहापूर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. आपण उपोषणात बसण्याचं आपलं प्रयोजन काय आहे सांगाल का आपलं? माझं नाव गोरखनाथ झिपा मुकणे आहे. मी मोखवणे कातकरीवाडी इथला रहिवासी आहे आणि शेजारीच एक रुस्तमजी नावाची म्हणून एक कंपनी आहे. तिथे त्या कंपनीमध्ये बोरहोल मारून मोठ्या प्रमाणात स्फोट केले जातात आणि त्या स्फोटाने माझ्या घराला मोठ्या तडा भेगा गेल्यात आणि मी 3/7/2025ला जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये सांगितलं की साहेब, तुमच्या ब्लास्टिंगनी मला माझ्या घराला तडा जाऊ राहिल्या, तुम्ही येऊन बघू जाऊ शकता. ते साहेबांनी मला तिथून ठोकरावून लावला आहे. त्याच्यामुळं मी 4 अर्ज लिहिले. एक ग्रामपंचायतला लिहिला, एक पोलीस स्टेशनला लिहिला, एक तहसीलला लिहिला, एक कलेक्टर साहेबाला सुद्धा लिहिला आणि ते कलेक्टर साहेबांनी एक पत्र काढला. मी माझ्या सुनावणी बाबतीतला एक पत्र काढला आणि तो पत्र मला त्या मॅडमला कसा सर्कल मॅडमला जाऊन द्यायला सांगितलं. मग सर्कल मॅडमला जाऊन मी पत्र दिला. सर्कल मॅडमने तात्काळ पंचनामा करून आणि पंचनामा करून त्याच्यामध्ये रक्कम जी होती त्यांच्या अनुषंगाने ती त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिल्यास अनुषंगाने मग ते आमची मग ते रकमेनुसाराने सुनावणी लावली तहसीलदार साहेबांनी. तहसीलदार साहेबांनी सुनावणी लावून त्या सुनावणीला 3 महिने गेले. मी वारंवार येऊन चक्रा मारून त्याही काहीच दखल घेतली नाही. एवढी उतारा नसती आम्हाला दिली आणि मी आता त्याच्यामध्ये मग मला उपोषणाचा भाग पाडला. आता तुमच्या मागण्या काय आहेत उपोषणासंदर्भात? रुस्तमजी ते तिथं तात्काळ जो ब्लास्टिंगचा जो काम चालू आहे ना, तो तात्काळ त्याही बंद करावा आणि माझ्या घराला तडा गेल्यात ना, तो मला रिपेअरिंगसारखं काहीच राहिलेला नाही. मला बुडापासून बांधून द्यावा आणि त्याच्यावर कारवाई व्हावा, हीच माझी मागणी.